ज्यामध्ये आपल्याला बघायला भेटत आहे की रणबीर कपूर एकदम ब्रुटल पद्धतीने मारधाड करताना दिसत आहे। त्यामध्ये मोठी स्टार कास्ट असल्यामुळे बहुतेक हा पिक्चर 2025 मधला सगळ्यात मोठा सिनेमा होणार आहे। आणि असं बोलले जाते की या चित्रपटामध्ये कुठलंही फिल्टर वापरलं जाणार नाही, जे काय आहे ते तुम्हाला सरळ डोळ्याच्या समोर दाखवण्यात येईल। हा सिनेमा एक सत्य घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये एक रॉ एजंट आहे। रॉ एजंटचं काम कशा पद्धतीने चालते हे आपल्याला यामध्ये बघायला भेटेल। आता रणवीर सिंग या पिक्चरमध्ये रॉ एजंटचं काम करणार आहे का आणखी कोणता कलाकार करणार आहे हे मात्र आपण पिक्चर बघितल्यावर कळेल। या पिक्चरमध्ये संजय दत्त, अक्षय खन्ना, माझा फेवरेट ॲक्टर अर्जुन रामपाल, दुसरा फेवरेट ॲक्टर आर माधवन अशी मोठी स्टार कास्ट आहे। जेव्हा रणवीर सिंगला फर्स्ट कॅमेऱ्याच्या समोर आणलं त्यावेळेस असं वाटलं की हा खिलजीचा भाऊ आलेला आहे। व्हिडिओ जसा पुढे जात होता त्यावरनं लक्षात येत होते की ॲनिमल सारखाच हा काहीतरी वेगळा चित्रपट बनणार आहे। ते एकदम खूंखार पद्धतीने मारधाड होईल, तर हाणामारीची कुठलीही लिमिट नाहीये। आता रणबीर सिंग म्हणल्यावर काय, रणबीर सिंग कुठल्याही कामामध्ये परफेक्ट बसतो, त्याला फक्त बसवता आलं पाहिजे। आणि हेच काम या पिक्चरचा जो डायरेक्टर आहे, ज्याचं नाव आहे आदित्य धर, त्यांनी ज्याच्या आधी पिक्चर बनवलेला होता उरीला फक्त 25 करोडची लागत झाली होती आणि 250 करोड या पिक्चरने जमवले होते। हा डायरेक्टर काही छोटा मोठा नाहीये, आतापर्यंत फक्त एकच चित्रपट केलेला आहे आणि त्याही चित्रपटाने बॉक्स ऑफिस एकदम तोडफोड करून टाकलं होतं। मी या पिक्चरचा फर्स्ट लुक बघितला का, तुम्हाला कसा वाटला? आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।